गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आजचे जे लेक्चर आहेत तुमचे ते असे फळ्यावरती होते. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला क्लिअर करावे. मी हे लेक्चर यासाठी करतो आहे की आपले जे काही ट्रिपल-सीचे मुले ज्यांना एक्झामला बसायचं आहे त्यांना एक्झामला बसायचं आहे, त्यांचे क्वेश्चन करायचे आपल्याला, म्हणजे प्रॅक्टिस सेट 1 प्रॅक्टिस सेट 2. त्यासाठी मी हे लेक्चर्स आणलेले. त्या व्हिडिओसोबत जर का मला जमलं स्क्रीन दाखवायला तर मी स्क्रीन पण तुम्हाला शो करेल, ज्यामध्ये काही टॉपिक्स आहेत किंवा जे टॉपिक्स आहे समजा थेरॉटिकली व प्रॅक्टिकली ते तुम्हाला दाखव, ते स्क्रीनवरती मी तुम्हाला शो करेल. ठीक आहे, लेक्चरमध्ये चालू असताना ते ॲडिटमध्ये जाऊन करेल. ठीक आहे, जर का जमलं तर ठीक आहे, झालं तर चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, जर का क्वेश्चन आहे तर क्वेश्चनसाठी मी कारण दाखवेल तुम्हाला आज प्रॅक्टिस सेट 1ची मी पुन्हा हे आहे प्रॅक्टिस सेट 1 तुम्ही पण ओपन करून बघा. ठीक आहे, आता हे क्वेश्चन त्यासाठी आहे तर हे फक्त तुम्हाला याच्यासाठी फक्त क्वेश्चन्स. ठीक आहे, ट्रिपल-सीचा फुल फॉर्म काय हे आपलं बेसिक मुलांसाठी आहे, तर ते तुम्ही माहिती पाहिजे. कोर्स ऑन कॉम्प्युटर कॉन्सेप्ट हे लिहून ठेवलेले आहे. ओके, असेच काही टॉपिक फळ्यावरती मी कंटिन्यू करतो. मग कोणी कोणी केलेली प्रॅक्टिस करतायत ना सगळेजण? केलीच पाहिजे. ठीक आहे, प्रॅक्टिस सगळ्यांनी केली पाहिजे, नोट्स कम्प्लीट केल्या पाहिजे. एक्झाम खूप हार्ड असते. ठीक आहे, म्हणून तरी मी प्रयत्न करतो प्रत्येक क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 1 बुकच्या 82च्या पेजवरती आहे, PDF वरती तुम्ही बघू शकता. बुक आहे ना आपली, बुकची PDF ट्रिपल-सीची, त्या बुकच्या PDFच्या सगळ्यात लास्टला आहे हे पेज. लास्टला मीन्स प्रॅक्टिस सेट जिथून स्टार्ट होतं, तर पहिलंच प्रॅक्टिस सेट मी काढून दिलेलं आहे. ठीक आहे, पेज नंबर आहे तुमचं, पेज नंबर यावरती मेन्शन केलेलं नाही, बघा पेज नंबर नाही आहे तर पेज नंबर तुम्ही बघा, तुम्ही 178. ओके, 178 आहे दिलेलं. ओके, 178 पेज नंबर ओपन करून तुम्ही हे प्रॅक्टिस सेट बघा. प्रॅक्टिस सेट 1. मग पहिला क्वेश्चन आहे कोणता, यावरती मी मागे पण क्वेश्चन घेतले ते झालेले आहेत आपले. द डेव्हलपमेंट ऑफ कम्प्युटर कॅन बी डिवाइड इंटू जनरेशन. मीन्स ये हो गया वो द डेवलपमेंट ऑफ कंप्यूटर. मीन्स जो कंप्यूटर का डेवलपमेंट था, जो हमने पीछे पढ़ा था जनरेशन ऑफ कंप्यूटर, वो कितने भाग में डिवाइड है, मतलब कंप्यूटर की कितनी जनरेशन है. कंप्यूटर का जो डेवलपमेंट है अभी तो होने वाला, म्हणजेच आपल्या कम्प्युटरचं जे काही डेव्हलपमेंट होत गेलं, जे काही जनरेशन आहे, जे काही डेव्हलपमेंट होत गेलं, बदलाव होत गेले कम्प्युटरमध्ये, ते किती भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. मीन्स जनरेशन जे चालतात की बा कम्प्युटरचे जनरेशन किती, तर तिथे खाली ऑप्शन दिले आहे तुम्हाला. A मध्ये 3 आहे, 3, B4, C6, D5. ठीक आहे, 1चा आन्सर काय येईल मग तुमचा? 5. का 5 येईल? 5 यासाठी येईल की आपल्या 5 जनरेशन आहेत कम्प्युटरच्या, 1st, 2nd, 3rd, 4th, 5th. 5च्या 5 जनरेशन आहे. प्रत्येक जनरेशनमध्ये काय काय यूज होतं. आता प्रत्येक जनरेशनमध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज यूज होतात, तर त्या टेक्नॉलॉजीज तुम्हाला माहिती पाहिजे. फर्स्ट याच्यात कोणती होती? व्हॅक्यूम ट्यूब होती आपली फर्स्ट जनरेशनमध्ये, व्हॅक्यूम ट्यूब. ही स्टडी तुम्हाला करायची. हा पहिला क्वेश्चन आहे आपला, याचा आन्सर तर माहिती आहे आपल्याला की जनरेशन ऑफ कम्प्युटर जे आहे किती आहे, किती जनरेशन, किती भागात डिवाइड केलेले आहे. द डेव्हलपमेंट ऑफ कम्प्युटर कॅन बी डिवाइड इंटू डॅश जनरेशन्स, 5 जनरेशन्स. तर जो डेवलपमेंट है कंप्यूटर का वो 5 जनरेशन में डिवाइड किया गया है. बट कौन से जनरेशन में क्या यूज हुआ है ये भी आपको पता होना चाहिए. ओके, इसलिए तो मेन डेवलपमेंट होने वाली बात क्या थी, कौन सी ऐसी बात है कंप्यूटर में जो हर एक 10 साल में कुछ नया इंक्रीमेंट लेके आ रही है या फिर बहुत अच्छा कंप्यूटर को और तेज बना रही है. वो चीज़ें कौन सी है कंप्यूटर में जिसकी वजह से, तो वही टेक्नोलॉजी हम देखेंगे. और वो टेक्नोलॉजी ज़्यादातर क्वेश्चंस में पूछी जाती है. ये बेसिक टॉपिक हो गया आपका जो मैंने पढ़ा के रखा है आपको. तो अभी अकेले इतना समझो की फर्स्ट जनरेशन में जे ओल्ड स्टुडंट आहेत ना, जे ओल्ड स्टुडंट आहे माझे, त्यांच्यासाठी फक्त, नवीन स्टुडंटनी फक्त ऐकायचं, आता बघायचं. तर व्हॅक्यूम ट्यूब, ठीक आहे, व्हॅक्यूम ट्यूब फर्स्ट जनरेशनसाठी. ओके, नंतर सेकंड जनरेशनला काय होतं, सेकंड जनरेशनला होतं तुमचं, सेकंड जनरेशनला तुमचं काय, व्हॅक्यूम ट्यूब, IC इंटिग्रेटेड सर्किट, सेकंड जनरेशन ट्रांजिस्टर, सेकंड जनरेशन ट्रांजिस्टर, सॉरी. ओके, ट्रांजिस्टर.
ट्रांजिस्टर, ये हो गया सेकेंड जनरेशन। थर्ड जनरेशन में क्या है? अभी इस पे बहुत से क्वेश्चन बनेंगे कि कौन सी टेक्नोलॉजी यूज हुई थी, टेक्नोलॉजी कौन सी यूज हुई थी, प्लस कि कौन सा जनरेशन कौन से साल में। अभी साल मुझे एग्जैक्ट मैं भी नहीं बता सकता, ठीक है, मेरा भी पूरा रटा हुआ नहीं है, तो आपको ये याद होना चाहिए, ये याद रहने चाहिए सबको। अभी मैंने एग्जाम देके बहुत दिन हो गए मुझे, मैं करता हूँ बच्चों को, पर अभी के लिए तो आप बुक ओपन करके देखिए और मुझे भी बताइए और आप भी स्टडी कीजिए, ठीक है। तो वैक्यूम ट्यूब फर्स्ट जनरेशन कौन से साल तक कहाँ तक था, आप उसको एक ट्रिक लगा सकते हो। समझो फर्स्ट जनरेशन 1998 में समझो, एक एग्जांपल, ठीक है, अभी आप देख लो उसे। तो 1998 से 10 साल का डिफरेंट आगे सेकेंड जनरेशन होगा, ठीक है। मतलब 1998 में कभी फर्स्ट जनरेशन है तो इसके 10 साल या 15 साल ज़्यादा मैक्सिमम, उसके बाद सेकेंड जनरेशन आएगा। तो आप इसे एग्जाम में ट्राई कर सकते हो, ऐसा नहीं कि हर एक साल आप रट लो, ठीक है। तो एग्जैक्ट नहीं बता सकते, बट कर लिया, रट लिया तो अच्छी बात है, आ जाएगा। या फिर ऐसी भी एक ट्रिक लगाई तो आपने ये भी आपको चलेगा कि ऑप्शंस में इतना एग्जैक्ट नहीं दिया होगा, 10 साल के बीच में होता है डिफरेंस, ओके, हर एक के साथ। तो इस पे कौन कौन से क्वेश्चन बन गए? पहला ही क्वेश्चन है, अभी के लिए मैंने कौन सा क्वेश्चन पूछा था कि बस कि जनरेशन कितने, तो जनरेशन 5 ही है, बट इस जनरेशन पे क्वेश्चन कितने आएंगे, ये जनरेशन में क्या क्या पढ़ा था हमने, टेक्नोलॉजीज पढ़ी थी, कितने कंप्यूटर्स होते हैं, कौन सी जनरेशन में क्या स्पीड थी कंप्यूटर की, उसके बाद था तुम्हारा मेमोरी कौन सी यूज हो रही थी, फर्स्ट जनरेशन की कंप्यूटर को डिस्प्ले था कि नहीं, ये सारे, ठीक है। बट क्वेश्चन किस पे आएंगे, एक ईयर पे पूछे जाएंगे, ठीक है, ये बेसिक क्वेश्चन हो गया। पर ये टेक्नोलॉजी क्या कि कौन से जनरेशन में कौन सी टेक्नोलॉजी यूज हुई थी, उसके बाद ईयर पूछे जाएंगे, बस इसके अलावा यहाँ पे कुछ नहीं होता, ठीक है। ज़्यादा से ज़्यादा मेमोरी पे पूछ लिया तो कुछ। तो फर्स्ट जनरेशन पे था वैक्यूम ट्यूब, सेकेंड पे था ट्रांजिस्टर, थर्ड पे था क्या था, थर्ड पे इंटीग्रेटेड सर्किट, आईसी। आईसी का फुल फॉर्म होता है इंटीग्रेटेड सर्किट। उसके बाद है फोर्थ जनरेशन आपका, फोर्थ जनरेशन अभी मेरे को मला प्रॅक्टिस नाही आहे फळ्यावरती याची, मी जस्ट लिहून दाखवतो तुम्हाला। तुम्ही इंटिग्रेटेड सर्किट आईसी बुक ओपन करून ठेवा, ठीक आहे। इंटिग्रेटेड सर्किट आईसी, इंटिग्रेटेड सर्किट ह्या चीजवरती क्वेश्चन होता, आपण आता बघितला होता। कोणता क्वेश्चन होता? क्वेश्चन आहे तुमचा की मटेरियल विचारलं, मटेरियल कोणत्या मटेरियलपासून इंटिग्रेटेड सर्किट आयसी चिप बनवली आहे, आयसी चिप कोणत्या मटेरियलपासून बनवली आहे हे पण। हा देखो, द आईसी चिप यूज्ड इन कंप्यूटर इज मेड ऑफ, ओके, किससे बनाई गई है? तो नीचे ऑप्शन थे क्रोमियम, आयरन ऑक्साइड, सिलिकॉन, और था एक वो विक्टर है मेरे लिए, तो आप वो देख लीजिए, कुछ अलग है। तो इसका आंसर सिलिकॉन है, तो सिलिकॉन मटेरियल से ये आईसी बनी। तो इस पे भी आ गया क्वेश्चन, आगे थी। तो आईसी चिप तीसरी जनरेशन में सबसे बड़ी क्रांति लाने की वाली एक थी। अभी इसमें डिफरेंट क्या है सर? इसमें डिफरेंट इसमें ये है कि फर्स्ट जनरेशन को वैक्यूम ट्यूब गर्म हो जा रहे थे, ऐसी बात ही थी, लेक्चर में बताऊंगा आपको सबको, अभी लेक्चर में। ट्रांजिस्टर जैसे छोटे से होते हैं, ठीक है, इससे ज़्यादा फास्ट थे, इससे जो कंप्यूटर में इंप्लीमेंट हुई, साइज कम हुआ, उसके बाद आईसी आ गया, उसमें और भी साइज कम हो गया, उसके बाद आ गया तुम्हारा प्रोसेसर, ठीक है। इसमें आपका आईसी इंटीग्रेटेड सर्किट, इसमें आपका कुछ इंटीग्रेटेड सर्किट के बाद वैक्यूम ट्यूब, ट्रांजिस्टर, इंटीग्रेटेड आईसी, ठीक है, और प्रोसेसर्स। प्रोसेसर फोर्थ जनरेशन में आ गया प्रोसेसर्स, ठीक है, इंटेल के हो गए ये प्रोसेसर, एक चिप हो गई आपकी जो सीपीयू की तरह जो आपके में कंप्यूटर का काम करती है। ये सबसे अच्छा था फोर्थ जनरेशन में। अभी 5th जनरेशन जो है वो है आपका एआई का, जो जिसमें यही सी बहुत यूज होती है, बट एआई का यूज होता है, जिसकी स्पीड डैश डैश में दी गई है,
तो ये सारी जनरेशन आपकी होगी। तो ये 5 जनरेशन आपको पता होनी चाहिए, पांचों की पांचों जनरेशन। पहली थी वैक्यूम ट्यूब ट्रांजिस्टर, आईसी, प्रोसेसर और एआई का हो गया। ठीक है, ठीक है, यहाँ तक समझ गए। तो सर जनरेशन पे कौन कौन सी क्वेश्चन आएंगे? जनरेशन पे आएंगे आपके कि कौन से जनरेशन में कौन सी टेक्नोलॉजी यूज हुई थी और कौन से साल तक ये चला था, यहाँ तक ये क्वेश्चन आएंगे, इसलिए जमने चाहिए ब्रो। ठीक है ब्रो, ये जमना चाहिए। आगे आगे भरपूर बोलने वाला था, पहला स्पेशल द यूनिट ऑफ स्पीड यूज्ड फॉर सुपर कंप्यूटर। द कंप्यूटर जो है सुपर कंप्यूटर, उसकी स्पीड क्या है, किसमें यूनिट की जाती है? तो फ्लॉप्स में। तो ये आंसर भी रट लो आप, क्योंकि फ्लॉप पर सेकेंड, कभी फ्लॉप्स पर सेकेंड पे ये काम करता है। तो इसका आंसर आपको आना ही चाहिए, मतलब उसकी जो स्पीड है सबसे फास्टेस्ट कंप्यूटर में गिना जाता है, इससे ज़्यादा फास्टेस्ट कंप्यूटर कोई है नहीं। अभी के फिलहाल उसको तोड़ने वाला एक कंप्यूटर आ गया जो क्वांटम बोला जाता है अभी के लिए। बट अभी भी कभी आपको क्वेश्चन आता है तो आप सुपर कंप्यूटर आंसर दे सकते हो। कभी क्वांटम हो ऑप्शन में तो क्वांटम देना सही रहेगा। ठीक है, अभी सुपर कंप्यूटर ऑप्शन है तो आप सुपर कंप्यूटर दे सकते हो। तो इसकी यूनिट कभी पूछी गई स्पीड के बारे में, तो फ्लॉप्स। तो ऑप्शन क्या थे, पहले क्वेश्चन देखो, द यूनिट ऑफ स्पीड यूज्ड फॉर सुपर ऑप्शन आहे ना, केबी, ठीक आहे, नंतर आहे जीबी, नंतर आहे डी मध्ये मला फ्लॉप्स फ्लॉप्सचा फॉर्म आहे याचा तुम्ही शोधून घ्या। ठीक आहे, पण हे पर सेकंडसाठी तुमचा फ्लॉप्स पण लास्ट म्हणू शकतो असा असतो फ्लॉप्स पर सेकंड समझा? राइटिंग वाला नहीं जितने जितने वाला है फ्लॉप्स पर सेकंड लिखूंगा आप लोगों। ठीक है, मैं आके इतना सेकंड फ्लॉप कंप्यूटर की स्पीड है फ्लॉप्स में इधर मैं द फास्टेस्ट मेमरी इन अ कॉम्प्युटर सिस्टम इज, सगळ्यात फास्टेस्ट मेमरी कोणती कॉम्प्युटर? रॅम, रोम, HDD, इंटरनल मेमरी माहिती तुम्हाला, कॅश मेमरी माहिती आहे। तुम्हाला पहिले दोन टॅग्स, रॅमचं पहिले क्लिअर करून घ्या की टॅग्स कोणकोणत्या मेमरीमध्ये पहिले दोन टॅग्स येतात तुमच्या, एक येते प्रायमरी मेमरी आणि एक येते सेकंडरी। ओके, या दोन मेमरी येतात, टीचा प्रायमरी आहे मी लिहू शकणार नाही। ठीक आहे, प्रायमरी अरे सेकंडरी। प्रायमरी मध्ये दोन टॅग्स येतात तुमचे, रॅम आणि एक येते रोम। प्रायमरी मेमरी मीन्स जिला आपण चेंज नाही करू शकत, मीन्स प्रायमरी मेमरी ती। ठीक आहे, परमनंटली आपण तिला म्हणू शकतो प्रायमरी मेमरी, तिला आपण असं म्हणू शकतो। ठीक आहे, तर प्रायमरी मेमरी म्हणजे जी कॉम्प्युटरच्या सिस्टममध्ये तिला ऑलरेडी दिली असते। ठीक आहे, तर ही प्रायमरी मेमरी असते। ठीक आहे, तिला आपण चेंज नाही करू शकत। ठीक आहे, भरपूर ठिकाणी आता काही ठिकाणी होत्या, काही ठिकाणी ऑप्शन असते की रॅम आपण चेंज करू शकतो, पण आता आपण 30 बसवावं लागते। दुसऱ्या कंपनीची आपण बसवू शकतो। प्रायमरी म्हणजे परमनंट मेमरी असते, एक प्रकारे परमनंट मेमरी आपण म्हणू शकतो। परमनंट मेमरी म्हणजे कशी, जी स्थायी आहे, जिला काढून परत दुसरी, आता समजा ही इथं इंटेलची आहे, समजा इंटेलची मेमरी आहे आणि लगेच मी इकडे मायक्रोमॅक्सची मेमरी लाईल, या मायक्रोमॅक्स कंपनीची मेमरी लाईल, तर चालणार नाही। म्हणजे ही रॅम समजा माझ्या कॉम्प्युटरमध्ये रॅम इंटेलची आहे आणि मी जर का मायक्रोमॅक्सची लावतो तर चालणार नाही। ठीक आहे, ऑप्शन काही कॉम्प्युटरना असतं बदलायचे, म्हणजे त्याच कंपनी तीच लावावं लागेल, म्हणून हिला प्रायमरी म्हटलं जातं। आणि सेकंडरी मेमरीमध्ये कसं असतं की प्रायमरी मेमरी का म्हटली की प्रायमरी बाबा परमनंट आहे, जी आहे तीच लावावं लागेल, तिच्या जागी दुसरी लावावं लागणार नाही। समजा तुमच्या जर काही इंटेलचा मोबाईल आहे, इंटेलची मेमरी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, एक एक्झाम्पल म्हणून होतोय, मला एक्झॅक्ट कंपनी माहिती नाही, तर इंटेलची कंपनी आहे, तर तुम्हाला इंटेलच लावावं लागेल। आणि जितके जीबी होती त्यापेक्षा जितकी लिमिट आहे तुमची कॉम्प्युटर ठेवू शकता तेवढी रॅमसाठी, तेवढी लिमिटमध्ये तुम्ही लावू शकता बस।
ओके, म्हणजे 30 लावावं लागेल. पण सेकंडरीमध्ये तसं नसतं. कोणतीही कंपनी उचला तुम्ही सेकंडरीमध्ये, आज जर का HP ची लावली तर उद्या कोणतीही लावा तुम्ही, मायक्रोमॅक्स लावा, कोणतीही लावा, सेकंडरीमध्ये चेंज होत असते. USB जसे आपण लावतो ते सेकंडरी. या दोन प्रकारचे मेमरी असतात कम्प्युटरमध्ये, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरीमध्ये दोन टाईपचे तर रॅम आणि रोम. कधी कोणत्या कम्प्युटरमध्ये रॅम आणि रोम आहे तर ही 30 लावावं लागेल, चेंज नाही होणार. पण सेकंडरी मेमरीमध्ये तसं नसतं. कम्प्युटरमध्ये जर का हार्ड डिस्क आहे तर हार्ड डिस्क जर का ह्या कंपनीची लावली तर ही खराब झाली तर दुसऱ्या कंपनीची पण लावू शकता. ठीक आहे, म्हणजे ही स्थायी नसते. म्हणून सेकंडरी आपण कोणतीही लावू शकतो, परमनंट नसते. मीन्स आपण चेंज करू शकतो हाताने. ठीक आहे, रॅमला चेंज करू शकतो पण त्याच कंपनीची लावावं लागते. ठीक आहे, कळलं. मग प्रायमरी ही परमनंट मेमरी म्हटली जाते. परमनंट कशी तर तिला काढू नाही शकत, ती तिथंच राहील, कम्प्युटरची राहील, सिस्टमची राहील, म्हणून प्रायमरी. पण सेकंडरी मीन्स चेंज करता येईल. जर का तुम्हाला इच्छा असेल 50 GB ती तर तुम्ही 100 GB ची लावा. ठीक आहे, तुमच्या मतावर असतं. सेकंडरी हे मोबाईलची नाही गोष्ट करत आहे, कम्प्युटरची गोष्ट करते, राईट. मग रॅम आणि रोम इथपर्यंत सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरीमध्ये टाईप्स कोणते? सेकंडरी मेमरीचे भरपूर टाईप्स आहेत, जेवढे तुम्हाला बाहेर दिसतात ते सगळे. हार्ड डिस्क HHD जी आता बंद झालेली आहे. हार्ड डिस्क आधी ओल्ड म्हणजे 4th जनरेशन 3rd जनरेशन वरती यूज व्हायचे, आता यूज होत नाही. नंतर SSD पण आता यूज होते. आता प्रत्येक कम्प्युटरमध्ये SSD तुम्हाला दिसेल. नंतर येते तुमची USB पण हा एक टाईप आहे, जे तुमची माहिती तुम्हाला ते छोटीशी चिप असते, त्या चिपमध्ये आपण USB आपण यूज करतो. मग USB झालं, SSD झालं, HDD सगळ्यात स्लोवेस्ट मेमरी आहे. ठीक आहे, ही जुनी मेमरी आहे, हिला भरपूर टाईम लागतो. आपले DVD राहतात ना, DVD आणि ते सगळं कंबाईन करायचं, त्याला HD म्हणतो आपण, हार्ड ड्राईव्ह डिस्क. त्याच्यामध्ये पूर्ण सिस्टम असतं, हार्ड डिस्क पण बसते, ड्राईव्ह पण बसते. ठीक आहे, हार्ड ड्राईव्ह डिस्क ज्याच्यामध्ये पूर्ण कंबाईन केलेलं असतं. ही स्लोएस्ट मेमरी आहे सगळ्यात. बघितलंय आम्हाला, कधी ट्राय करून बघा त्या म्हणून डाटा काढण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला कधीच भेटणार नाही डाटा. कारण का तर ती HHD जी आहे ना ती भरपूर स्लो चालते. ठीक आहे, मग ही सगळ्यात स्लो एक मेमरी झाली. मग सगळ्यात फास्टेस्ट मेमरी कोणती? तर फास्टेस्ट मेमरी मीन्स ह्या रॅम मध्ये दोन टाईप्स येतात तुमचे. कॅश मेमरी येते, कॅश सगळ्यात फास्ट मेमरी काय मेमरीला असं म्हटलं जातं. ओके, इथपर्यंत क्लिअर असेल. सेकंडरी प्रायमरी काय आहे हे चांगल्या पद्धतीने अजून एक्सप्लेन केलेले आहे मी, म्हणून एकदा ते रेकॉर्ड यायचं मी तुम्हाला दाखवेल स्क्रीनवरती, सोबत ते दाखवून घेतो. मग डोक्यात एवढंच घ्यायचं आहे की कम्प्युटरमध्ये किती प्रकारचे मेमरी असतात. कन्फ्यूज नका हो, दोन जर झाला तर माझे क्वेश्चन याच्यावर विचारले जातात. कम्प्युटरमध्ये दोनच प्रकारचे मेमरी आहेत, प्रायमरी एक सेकंडरी. प्रायमरी म्हणजे काय, जिला आपण चेंज नाही करू शकत मोबाईलवर. समजा माझा हेडफोन आहे, माझं जे हेडफोन आहे ते दोन्ही माझ्या कानात तसे आता. ठीक आहे, तर समजा माझे हेडफोन आहे आणि माझे हेडफोन, हे जे हेडफोन आहे माझं, तर हे हेडफोन मला या डब्यामध्ये मला हेच हेडफोन टाकावं लागेल. हे झालं प्रायमरी, म्हणजे याची जागा कोणी घेऊ शकणार नाही. मग ते केव्हा घेऊ शकतं, कशी घेता येईल पण मग दुकानातून हेच आणावं लागेल मला. मग हे झालं प्रायमरी. तसंच या प्रायमरी मेमरीचं आहे. समजा इथं रॅम आहे तर ज्या कंपनीची आहे, ज्या जीबीची आहे त्याच जीबीची किंवा त्यापेक्षा जी लिमिट आहे कम्प्युटरची त्यापेक्षा असेल जास्त, जे की कम्प्युटरमध्ये मेन्शन केलेलं असतं. तेवढं डोक्यात नका घेऊ तुम्ही, एवढंच घ्या की ज्या जीबीची आहे, ज्या कंपनीची आहे त्याच कंपनीची आपण तिला बसू शकतो, त्याशिवाय नाही. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये आपण परमनंट आहोत तर परमनंट आहे, प्रायमरी परमनंट आहे. ओके, तर मीन्स प्रायमरी आपण त्या शब्दाला यूज करतो. प्रायमरी मीन्स हमेशासाठीची मेमरी कम्प्युटरमध्ये जी कंपनी दिलेली असते, तिला आपण चेंज नाही करू शकत कम्प्युटरमध्ये. पण सेकंडरीला चेंज करू शकतो कम्प्युटरमध्ये. समजा ती 10 जीबीची ना, 10 जीबीची काढून आपण 200 जीबीची लावू शकतो, 256 जीबीची, आपल्यावर डिपेंड करतं. ठीक आहे, ज्या कंपनीची त्याच कंपनीचं आपल्याला बघून ती प्रायमरीमध्ये, सेकंडरीमध्ये कोणत्या आहेत जे आपण चेंज करू शकतो. बरोबर, म्हणून याच्यात वेळ वाया घालू नका. आपले पुढचे क्वेश्चन बाकी म्हणून ते घ्या वगैरे समजेल मी. मग याच्यामध्ये नेमकं आपण काय समजणार आहे, आपल्याला क्वेश्चन काय होता, आपल्याला क्वेश्चन असा होता की द फास्टेस्ट मेमरी इन अ कंप्यूटर. हाँ, कंप्यूटर में सबसे फास्टेस्ट मेमोरी कौन सी? अभी के लिए वही जानना है, तो अभी फास्टेस्ट मेमोरी कौन सी होगी? बता दिया मैंने, यही पे तो बता दिया. रैम में एक टाइप होता है कैश, रैम का एक टाइप होता है. रैम में बहुत से टाइप आते हैं,
इसमें भी बहुत से टाइप आते हैं, बट वो रैम ही कहलाती है। अभी वो रैम किसको कहते हैं, वो रोम किसे कहते हैं, ये मैंने पहले भी बताया। कभी आपको ओल्ड लेक्चर नहीं पता होगे, इसलिए मैंने बोला है जो डबल रिवीजन चाले वो कर, ठीक है। तो मैं इसमें कैश मेमोरी आती है, तो ये कैश मेमोरी आप देखो कभी आप क्लिक करते हो इसे, तो ये सबसे फास्ट मेमोरी होती है, ये जल्दी से डाटा मिल लगता है यहाँ से, तो ये सबसे फास्ट मेमोरी हो गई। और जो अभी ये बंद हो गई ये सबसे लोवेस्ट, तो ये HDD। ओके, यहाँ तक क्लियर है? वीडियो को द फास्टेस्ट मेमोरी इन अ कंप्यूटर सिस्टम इज, कौन सी होती है? पहला ऑप्शन होती है, दूसरा ऑप्शन होता रैम, आणि तिसरा होता कॅश, आणि एक होता नॉन ऑफिस। सर कॅश आहे, पण मग मी म्हणतो रॅम पण असेल ना, कारण की रॅमचा टाईप तर कॅश होता, मी तुम्हाला काय सांगितलं प्रायमरी मेमरी दोन टाईप्स येतात, रॅम आणि रो, आणि रॅमचा टाईप होता कॅश। मग रॅम जर का समजा कॅश नाही आहे ऑप्शनमध्ये, एक्झाममध्ये कॅश नाही आहे, तर मग कोणता अक्षर द्यायचा? रॅम आहे, रॅमला द्यावं लागेल। अरे बाबा रॅमचा टाईप आहे ना, मग इथं कधी HDD असेल तर मग HDD देशील का? इथं सगळ्यात लोवेस्ट मेमरी झाली ना, हिला तर हे नसेल, हे इथं नाहीच आहे, त्याचा आन्सर नॉन ऑफ दिस कशाला देशील? रॅम आहे तर रॅम द्यावं लागेल। आणि असं तरी होणार रॅम किंवा कॅश या दोन्हीपैकी कोणतं तरी एक मेमरीचं नाव असेलच, फास्टेस्ट मेमरी तुम्हाला ओळखता आली पाहिजे। बरं, एक तर रॅमचाच कोणता तरी टाईप असेल लिहिलेला, तो पण ओळखता आला पाहिजे, तिच्या शेवटी रॅम असेल किंवा रॅन्डम ॲक्सेस मेमरी असेल, रॅम नसेल लिहिलेलं, रॅन्डम ॲक्सेस मेमरी असेल, मीन्स याचा फुल फॉर्म लिहिला असेल, कारण की कन्फ्युजन करतात क्वेश्चन, कोणते क्वेश्चन। म्हणजे माझं असं म्हणणं असं आहे की इथं रॅम आहे ना, ते रॅम नाही सांगणार, आता मी तुम्ही रॅम ओळखता, तिथं रॅन्डम ॲक्सेस मेमरी असं आहे, मग तुम्ही म्हणाल अरे रॅम नाही येते, रॅम नाही, अरे रॅमच आहे, फुल फॉर्म माहिती पाहिजे है ना। पुढे वर्ड प्रोसेसिंग क्या होता है? वर्ड प्रोसेसिंग, वर्ड पे प्रोसेसिंग करने वाले, तो वर्ड प्रोसेसिंग क्या है? तो ये ऑप्शन ये हो गया, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेयर, नीचे दिए गए इनमें से कौन सा वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेयर है? ठीक है, कौन सा है? वर्ड प्रोसेसिंग मीन्स क्या है? वर्ड प्रोसेसिंग बोलता नहीं होता ना, ठीक है। म्हातारा झालो ना म्हणून थकून जातो मी बरोबर, ठीक आहे। हा चला पुढे, वर्ड प्रोसेसिंग म्हणजेच हा काय वर्ड आहे, हा पण एक वर्ड आहे, हे पण एक शब्द आहे, हे सगळे शब्द आहेत, मग आपण शब्दांवरती जेव्हा प्रोसेसिंग करतो त्या सगळ्या ॲप्लिकेशनला वर्ड प्रोसेसिंग म्हटलं जातं। तुमचं नोटपॅड, वर्ड प्रोसेसिंग, वर्ड मीन्स माइक्रोसॉफ्ट वर्ड, MS वर्ड, ओके, MS वर्ड। हे सगळे जे सॉफ्टवेअर आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एखादं डॉक्युमेंट क्रिएट करणार, एखादं पेजला चांगलं सजवणार, फॉर्मेट करणार ब्लॅक पेन वगैरे, मग त्याला वर्ड प्रोसेसिंग म्हणतात। क्लिअर? इथपर्यंत क्लिअर करून घ्या। वर्ड प्रोसेसिंग मीन्स मग ते खाली ऑप्शन दिलेलं ऑलरेडी, परफेक्ट वर्ड, इझी प्रोसेसिंग, रायटर, ऑल ऑफ दिस। तर रायटर पण काय आहे? रायटर MSCIT मध्ये MS वर्ड शिकवतात, ओके। MSCIT मध्ये MS वर्ड शिकवतात, पण CCC मध्ये रायटर शिकवतात। रायटर मीन्स लिब्री ऑफिस रायटर, लिब्री ऑफिस, लिब्री। MS फॉर्म काय? मायक्रोसॉफ्ट, MS मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे, ठीक आहे, MS
MSCI का, CCC का, लिब्रे ऑफिस रायटिंग थोडी खराब आहे, तुम्ही बघून घ्या. CCC मध्ये लिब्रे ऑफिस रायटर शिकवलं जातं. रायटर मीन्स लिहायचं पेज, त्याच्यावरती असे पेज बनवले जातील, तुमचं लेटर बनवलं जाईल, तुमचा बायोडेटा बनवला जाईल, रिझ्यूम बनवला जाईल, या सगळ्या गोष्टी. कोणाला पत्र लिहायचं तर तुम्ही ते करू शकता. मग हे सगळे जे ॲप्लिकेशन आहेत जे वर्डवरती प्रोसेसिंग करतात त्यांना वर्ड प्रोसेसिंग म्हटलं जातं. इथपर्यंत क्लिअर आहे. इट रिस्पॉन्ड इन इव्हेंट विथिन प्रीडिटरमाइंड टाइम. प्रीडिटरमाइंड टाइम मीन्स एक निश्चित टायमावरती प्रतिसाद देणारा सिस्टम कोणता, खालीलपैकी कोणता आहे. प्रोसेसिंग असते प्रत्येकाला एक टाइम. बॅच प्रोसेसिंग म्हणजेच काय असतं माहिती आहे, एखादा गोष्ट तुम्ही पूर्ण डाटा इकट्ठा करून घेतात, मग त्यावरती प्रोसेसिंग करतात, याला जातं बॅच प्रोसेसिंग. ऑनलाईन प्रोसेसिंग मीन्स रिस्पॉन्स मिळणं तर गरजेचाच असतो, पटकन भेटतो, पण असं नाही की जर प्रत्येक वेळेस एखाद्या वेबसाईटमध्ये रिस्पॉन्स तुम्हाला लवकर मिळतो, पण असं नाही की प्रत्येक वेळेस लवकरच मिळला पाहिजे. लवकर तर मिळतो, पण असं नाही की तुम्हाला अर्जंट भेटलाच पाहिजे रिस्पॉन्स प्रत्येक वेळेस. काही वेळेस सर्व्हर डाऊन असेल, काही वेळेस वेबसाईटच बंद केली असेल, है ना, त्यांच्यावर डिपेंड करतं ना ते, बरोबर की नाही, की इमिडिएटली भेटलंच पाहिजे अशा काही वेबसाईट आहे का, असं चोवीस नाही दिसलंच पाहिजे. ठीक आहे, म्हणून ते झालं ऑनलाईन प्रोसेसिंग झाली तुमची. रिअल टाइम प्रोसेसिंगमध्ये काय की ते जे काम आहे, जे काही वर्क करायचं आहे ते फिक्स करायचं आहे, ज्या टायमावरती त्याला करायचं आहे ना, तर ते त्या टायमावरती झालंच पाहिजे, त्याला रिअल टाइम प्रोसेसिंग असं म्हणतात. फिक्स टाइम असतो त्याचा. ठीक आहे, म्हणून प्रीडिटरमाइंड टाइम यूज झाला होता. मग त्यामध्ये प्रोसेसिंग प्रीडिटरमाइंड टाइम जर कसा शब्द यूज होतोय, प्रीडिटरमाइंड टाइम एक फिक्स टायमामध्ये केलेलं वर्क किंवा एका फिक्स टायमामध्ये रिस्पॉन्स देणारी प्रोसेसिंग कोणती, तर मग तिला आपण रिअल टाइम प्रोसेसिंग आपण म्हणू. तर रिअल टाइम प्रोसेसिंग असं. बॅच प्रोसेसिंग काय, त्याच्यामध्ये बँकेचंच कधी पकडलं आपण, तर बँकेवाले काय करतात, जेव्हा आपण त्यांच्याकडे जेवढेच कस्टमर येतात पैसे टाकण्यासाठी, तर ते लगेच कधी मी तुम्हाला बँके थ्रू कधी पैसे टाकेल ना, तर लगेच ते पैसे तुमच्या अकाउंटवर नाही जात. ते बँकेवर डिपेंड करतं की ते कोणत्या टायमाला केव्हा पाठवते. त्यांचा काहीतरी टायमिंग असतो बँकेचा, संध्याकाळपर्यंत ते जातात. मग ते एक संध्याकाळपर्यंत का, तर त्यांची काही प्रोसेसिंग असते, ते पहिले पूर्ण डाटा कलेक्ट करतात जेवढे जण टाकण्याचे, आणि नंतर एक व्यक्ती बसतो आणि त्या व्यक्तीला ते सगळं काम दिलं जातं. मग ते धीरे धीरे सगळे ते डॉक्युमेंट तो क्लिअर करतो. म्हणजे मीन्स पहिले डाटा बनवायचा, म्हणजे तिथं असं आहे का की सगळे इम्पॉर्टंट की गेलाच पाहिजे टायमावरती, नाही, इमिडिएट गेला पाहिजे असं नाही ना, कारण की ह्या प्रोसेसिंगला म्हटलं जाईल बॅच प्रोसेसिंग. मीन्स पहिले डाटा इकट्ठा करा आणि त्यांना माहिती बँक आहे, कारण की तर डाटा इकट्ठा होतो, एका टायमाला तो डाटा सगळा आपण एका टायमाला सगळ्यांनाच पैसे नाही सेंड करू शकत, म्हणून त्याला काही वेळ लागेल, म्हणून बँक वेळ घेते, मग त्याला बॅच प्रोसेसिंग म्हणतात. मग अशी प्रोसेसिंग भरपूर आहेत, या प्रोसेसिंगला बॅच प्रोसेसिंग म्हटलं जातं. पण काही प्रोसेसिंग असे असतात जे इमिडिएटली लागतात, महत्त्वाच्या असतात, ज्या गरजेच्या आहेतच. जसं की तुमचं म्हणाल गेलं तुम्ही स्पीड पोस्ट आणि एक हे असतं, स्पीड पोस्ट आणि एक साधारण पोस्ट असतं तुमचं. त्या साधारण पोस्टने गेलं तर एकदम स्लोली ते पोस्ट तिथं जातं, म्हणजे जास्तीत जास्त 3-4 दिवस जास्त दिवस घेतात. तुम्ही एकदा पोस्ट ऑफिसने जर का काही कुरिअर करा ना, तर तुम्हाला समजेल. पण स्पीड पोस्टमध्ये जर का तुम्ही टाकलं तर ते जे काही फिक्स टाईम आहे त्याच्यात, त्या फिक्स टायमावरतीच ते तिथं पोचतं. कळलं? मग फिक्स टायमावरती पोचणारं झालं तुमचं रिअल टाईम प्रोसेसिंग झाली. आणि जी फिक्स टाईमने की बुवा ते यांच्यावर डिपेंड करतं की बुवा त्यांना केव्हा पाठवायचं आहे, किंवा पुढं सांगून सगळ्यात जास्त क्वांटिटी झाली तरच ते पाठवतील, तेव्हाच ते पाठवलं जाईल पुढे आरामात, केव्हाही पाठवा बुवा, तर त्या टायमात ते जाईल. ठीक आहे, मग हे झाली बॅच प्रोसेसिंग. ठीक आहे, म्हणून प्रीडिटरमाइंड टाईमचे आन्सर तुम्हाला माहिती, बॅच प्रोसेसिंग, ऑनलाईन प्रोसेसिंग आणि रिअल टाईम प्रोसेसिंग. ठीक आहे, कोणकोणती प्रोसेसिंग, फर्स्ट बॅच प्रोसेसिंग, ऑनलाईन प्रोसेसिंग, एक आहे रिअल टाईम प्रोसेसिंग. केले इथपर्यंत एकदम शांततेत काम होतं. इथं गरज नाही की लवकरच रिस्पॉन्स भेटला पाहिजे. इथं लवकर रिस्पॉन्स मिळतो, पण असं नाही की प्रत्येक वेळेस लवकर भेटेल किंवा द्यायचंच इमिडिएटच द्यायचं असं फिक्स आहे नाही. रिअल टाइम मध्ये जर का प्रोसेसिंग झालं होते, तर ती जर का एकदाच ऑर्डर दिली तर ती होईलच. जो टाइम दिलाय त्या टायमालाच झाली पाहिजे, कारण की ना तशी बनवली या प्रोसेसिंगला. म्हणजे मोबाईलमध्ये सुद्धा यूज होतं, कम्प्युटरमध्ये सुद्धा होती या प्रोसेसिंग यूज, म्हणून या अशा प्रोसेसिंगला
रियल टाइम प्रोसेसिंग आपण असं म्हणतो. तो प्री डिटरमाइंड आहे. प्री डिटरमाइंड मीन्स एक निश्चित टाइमात होणारं वर्क प्री डिटरमाइंड आपण त्याला असं म्हणतो. तर मग हा शब्द ओळखता आला पाहिजे. असे नवीन नवीन शब्द सुद्धा येत होते. तुम्हाला मराठीमध्ये दिला असेल तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, तुम्ही वाचून तेही सॉल्व्ह करू शकता. तो परत एक क्वेश्चन आला, द स्लोवेस्ट मेमरी इन अ कम्प्युटर सिस्टम, हार्ड डिस्क, SG-ROM, कॅश, स्टॅक. काय आन्सर असेल? स्लोवेस्ट मेमरी विचारली. ठीक आहे बघा, द स्लोवेस्ट मेमरी इन अ कंप्यूटर सिस्टम इज, कंप्यूटर सिस्टम में सबसे स्लोवेस्ट मेमोरी कौन सी है? इसका आंसर आप दीजिए मुझे. तो स्लोवेस्ट मेमोरी होगी आपकी, पहले तो ऑप्शन देख लीजिए. कैश मेमोरी बोला है, कॅश मेमरी पहिले पूर्ण नीट समजून घ्या. कॅश मेमरी कोणती, काय वगैरे सगळ्या मेमरी क्लिअर झाल्या पाहिजे. कोणती मेमरी सुटली नको पाहिजे, कोणती मेमरी प्रायमरी मध्ये येते, कोणती मध्ये सेकंडरी मध्ये. हे दोन भाग मी करा, दोन भाग कधी करा ना तर एकदम सोपं होऊन जाईल. म्हणजे कोणती मेमरी कोणत्या भागात येते आणि कोणती कळेल तुम्हाला. म्हणून एक सोपी पद्धत तेव्हा सांगितलं मी तुम्हाला, प्रायमरी अँड सेकंडरी. कधी कोणती मेमरी आहे तर ती कोणत्या टाईप मध्ये येते, प्रायमरी मध्ये येते का सेकंडरी मध्ये, पहिले यायची होता. तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं क्लिअर होऊन जाईल. CD-ROM. आता मी इथं सांगत बसणार नाही की CD-ROM प्रायमरी मध्ये येते का सेकंडरी मध्ये, हे तुम्हाला बघावं लागेल. ओके, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. याचा आन्सर तुम्ही मला द्यावा. हे कधी होऊन जात नसेल तुम्हाला तर मी तुम्हाला परत एकदा लिहून देतो. याचा आन्सर तुम्ही द्यावा. 4, 3, 2, 1. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं, ABC. हे तिन्ही ऑप्शन पाहिजे. जे काय असेल ते कमेंट मध्ये टाका. ओके, द बैकग्राउंड स्क्रीन थी आज के लिए इतना ही करेंगे क्या? ये तो बहुत बड़ा ही हो रहा है ये. ठीक है, चलो जान लो, कोई बात नहीं. मैंने टॉपिक भी क्लियर कर दिया. द बैकग्राउंड स्क्रीन एंड मेन एरिया ऑफ विंडोज, here you can open and manage file and program is known as. बैकग्राउंड फाइल में द बैकग्राउंड स्क्रीन, जो बैकग्राउंड स्क्रीन है, एंड मेन एरिया मीन्स मेन एरिया कंप्यूटर का, ऑफ विंडोज वेयर यू कैन ओपन एंड मैनेज फाइल्स, जहाँ पे आप विंडोज में, विंडोज के सिस्टम में, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम में जहाँ पे आप सारे अपने फाइल्स मैनेज करते हो, प्रोग्राम्स मैनेज करते हो, प्रोग्राम रखते हो, उस एरिया को, उस बैकग्राउंड को क्या कहते हैं? बैकग्राउंड, डेस्कटॉप, वॉलपेपर, नॉन ऑफ दिस. क्या कहते मीन्स परत प्रश्न बघा. कम्प्युटर ओपन केल्यावर जी स्क्रीन दिसेल वॉलपेपर दिसलं ते तुम्हाला विंडोजचं. विंडोज म्हणजे OS ऑपरेटिंग सिस्टम. जसं तुमचा मोबाईल अँड्रॉइड आहे ना, तसं कम्प्युटरमध्ये ॲपलचा आणि द विंडोज यूज होता जास्त करून. तर विंडोज यूज केले. विंडोज म्हणजे मायक्रोसॉफ्टचं, MS मायक्रोसॉफ्ट विंडोज. तर विंडोज यूज होतं. तर विंडोज कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टममध्ये जो वॉलपेपर दिसतो, त्या वॉलपेपरला, ज्या वॉलपेपरवरती तुम्ही सगळे प्रोग्राम्स तुमचे ठेवता, त्या एरियाला काय म्हणतात? ओके, रियल म्हणून काय म्हणतात त्याला? बॅकग्राऊंड म्हणतात, डेस्कटॉप म्हणतात, वॉलपेपर म्हणतात. तो जो भी आंसर है आपका लीजिए. तो कंप्यूटर में कुछ ऐसा एरिया होता है, यहाँ पे एक डस्टबिन होती है और ये सारे प्रोग्राम होते हैं. यहाँ पे एक स्टार्ट बटन होता है, ये सर्च बार होता है, यहाँ पे ये सारा टास्क बार होता है और यहाँ पे भी आपके एप्लीकेशंस होते हैं. ओके,
एक एग्जाम्पल के लिए निकाला है, ओके, फंसना नहीं है। तो इस एरिया को क्या कहेंगे? वॉलपेपर तो कहेंगे नहीं, एक अलग नाम होता है, तो उसे कहते हैं हम डेस्कटॉप, डेस्कटॉप एरिया, ओके। ये बेसिक आहे हा, या बेसिक मध्ये जर का काही क्वेश्चन केले तर डायरेक्ट चाललं जायचं, लेक्चरमधून यायचं नाही. आणि गरज जेव्हा मला मुलांची त्यांना एवढे सोपे सोपे क्वेश्चन जर का समजावं लागतील. मला एक जण जरी का प्रतिसाद देईल की असा मधला क्वेश्चन उचलून आणेल की सर हा क्वेश्चन मला येत नाही, मला कळेल की तुम्ही कुठपर्यंत पोहोचले स्टडी करा. जर का तुम्ही स्टडीज केली नाही आहे नीट, तर मला हे वरचेच क्वेश्चन आहे, सगळे बेसिकचेच क्वेश्चन व्हावं लागतील. जोपर्यंत तुम्ही डीप जात नाही, जर का तुम्ही डीप जाऊन मला काही क्वेश्चन केले तर मी पण डीप जाऊन शिकवेल. जर का डीप नाही गेले तर मग ट्रिपल-सी डीप मध्ये येते आणि मी वरती शिकवत राहतो कारण की तुमचा रिस्पॉन्स नाही ना, तुम्ही मागे येत तर मला पण मागे जावं लागेल तुम्हाला शिकवण्यासाठी असं. You can check spelling and grammatical mistake by the option. ये जाऊ द्या. IC चिपचं तुम्हाला सांगितलं, the IC chip used in a computer made of, तो IC क्या था? IC stand for, इसका पहले आंसर देना मेरे को, ओके. उसके बाद ये मेड ऑफ, मतलब IC का फॉर्म बताना है पहले. और ये मेड ऑफ मतलब ये कौन से मटेरियल से बनी है, मतलब ये किस मटेरियल से बनेगी, ये इसमें नीचे ऑप्शन देखिए किससे बनती है मेड ऑफ. तो ये मेड ऑफ किससे बनेगी, ये दोनों के आंसर भी दीजिए क्योंकि मैंने अभी बताया था स्टेट लेक्चर में स्टार्टिंग में. तो इंटीग्रेटेड सर्किट स्टैंड फॉर, आईसी स्टैंड फॉर इंटीग्रेटेड सर्किट, ओके. और मेड ऑफ सिलिकॉन, ओके. ये सिलिकॉन एक मटेरियल होता है, इस मटेरियल से. सर आपकी राइटिंग नहीं समझ रही, ओके बेटा फिर भी समझ लो, नहीं स्पेलिंग पता मैं डाल दूंगा. बस आंसर काय आहे, सिलिकॉन आईसी वरती, तर हे वन एक आंसर आहे. आता याच्यात भी काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही म्हणून डायरेक्ट अभी कभी किसने बोला आपको कि भाई कि क्या हो गया ये डस्ट किससे बना है, तो मैं बोलूंगा प्लास्टिक से, तो इस पे कोई एक्सप्लेनेशन हुआ ही नहीं ना. तो ये सही है, आईसी चिप जो है बनी मेरी सिलिकॉन मेटल से बनी है, बस हो गया खत्म. ब्राउजर का काम क्या है, तो उसमें एक सिंपल सा ऑप्शन दिया है. ब्राउजर एक ऐसा एप्लीकेशन होता है जिस वेब पेज होते हैं ना इंटरनेट पे, HTML से बनाए गए, HTML प्रोग्रामिंग से बनाए गए, तो वो देखने के लिए आपको ब्राउजर की जरूरत होती है. और ब्राउजर कभी आपके पास नहीं है तो आप कौन सा ही वेब पेज नहीं देख सकते, मतलब जिस भी ऐप पे आप एक वेबसाइट देख सकते हैं तो वो हो गया ब्राउजर, और उससे ब्राउजर कहेंगे. तो इसमें बोला है कि ब्राउजर, तो ये भी ऑप्शन बहुत बड़ा है. तो ये क्वेश्चन 11th वाला आप देख लीजिएगा एक बार, ये मैं एक्सप्लेन करके नहीं बैठता आपको, ये समझे क्या, ये पता क्या है मेरा. तो एक एनिरिया ऑफ, मेरे को दिख नहीं रहा है कि मेरी जो PDF है ना, ये थोड़ी जेरोक्स वाले ने, मतलब साइबर कैफ वाले ने ठीक से दी नहीं मुझे. ये देखो ब्लैक लाइन आ चुकी, तो मुझे कुछ अक्षर उसमें दिख नहीं रहे, तो आप समझ लेना बात को, क्योंकि बुक आपके पास भी है, आप PDF ओपन करके देख सकते हो. एन एरिया ऑफ मेमोरी और डिस्क दैट इज असाइंड टू स्टोर ईमेल मैसेज सेंड बाय द यूजर. जब हम किसी को अपना ईमेल है तो हमें कोई ईमेल भेजना है या फिर हम किसी को ईमेल भेजेंगे, ठीक है, या फिर मतलब अपना जो ईमेल है, अपने ईमेल पे जितने भी ईमेल आएंगे सामने वाले के, तो वो कहाँ पे जाके स्टोर होगी. आप ईमेल यूज करते हो, मैं भी ईमेल यूज करता हूँ, बट समझो आपका मोबाइल कभी बंद है अभी, तो ये ईमेल कहाँ पे लेना. समझो मैंने आपको ईमेल भेजा, तो वो ईमेल कहीं तो गया होगा, वो गया होगा आपके सर्वर के पास, आपकी ईमेल के सर्वर के पास, मतलब वो मैसेज पहले सेव होगा उस कंप्यूटर, उस सर्वर के पास. तो उस सर्वर के कौन से फाइल में वो सेव होगा, तो उससे बोलेंगे मेल बॉक्स. उस प्रकार काम करता है. तो वहाँ पे एक मेल बॉक्स पे काम है. जब आप इंटरनेट पे कनेक्ट होगे
तब जाके आपको, तो इसे ऐसे समझो, ये आप हो, आपका मोबाइल, ये आपका ईमेल का सर्वर, और यहाँ पे मैं हूँ, ठीक है। मैंने कभी ईमेल किया आपको, तो आपको डायरेक्ट नहीं जाएगा वो, क्योंकि आप अभी इंटरनेट से कनेक्ट नहीं हो, आपका नेट बंद है। तो ये मैसेज पहले जाएगा इधर ईमेल के ऐप के पास, तो ईमेल के ऐप के पास गया तो कहीं पे तो सेव होगा ना, तो उसके पास वो होगा मेल बॉक्स। मेल बॉक्स क्या है, तो एक फाइल की तरह वर्क कर रहा है वहाँ पे, कि अपना जो उनको आने वाले जितने भी मैसेज होंगे वो मेल बॉक्स फाइल में होंगे। तो जब भी आप इंटरनेट से कनेक्ट होगे तो ये एप्लीकेशन का काम क्या होगा कि आपको ये सेंड कर देगा। ओके, तो ये हो गया मेल बॉक्स यहाँ तक। ओके, गाणे स्टार्ट होऊन गेले होते, थोडा शॉकच झाला मग। ओ माय गॉड, ठीक आहे, बस का साठी एवढंच, पूर्ण क्वेश्चन एका पेजवरचे मी घेतले, प्रयत्न करेल की रेकॉर्ड करून एका पुढच्या लेक्चर एकदम फ्रेशमध्ये बनवता येईल। हे एक स्टार्टिंग होतं, फर्स्ट लेक्चर होतं, बोर्ड नवीन होता, लाईट नवीन होते, स्टँड नवं होतं, ठीक आहे, PDF ही नवीनच होता, जुनाचे, ठीक आहे। जर का समजत असेल तर असंच कंटिन्यू करतो, असे 2-3 लेक्चर तुम्हाला पाठवतो, मला लवकरच तुम्ही प्रतिसाद द्यावा यावरती, ठीक आहे। लेक्चर समजलं असेल तर लवकरच मला कळवा, आणि प्लीज अभ्यास चांगला करा, फेल तर नका होऊ ट्रिपल्समध्ये। ओके, गुड नाईट सगळ्यांना, म्हणजे माझी गुड नाईट आहे, तिथं मी आता रात्री व्हिडिओ बनवतो, ठीक आहे, गुड नाईट। बाकी सगळे क्वेश्चन करा, प्रॅक्टिस सेट 1 होतं ते ट्रिपल्सीचं, ज्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन आहेत। पहिलं स्टेज घेतलं अजून, जे मागच्या लेक्चरला पण घेतलं होतं मी, पण ते लेक्चर रेकॉर्ड नीट झालेलं नाही, व्हॉइस रेकॉर्ड झालेलं नाही, स्क्रीन रेकॉर्ड झालेली नाही म्हणून। ओके, म्हणून हे पुन्हा तेच क्वेश्चन रिपीट केलेले आहेत, ज्या मुलांनी मागे केलं होतं त्यांना समजलं असेल हे क्वेश्चन्स काय आहेत। मागच्या वेळी जेवढं एक्सप्लेन नव्हतं केलं तेवढं त्यावेळेस जास्त एक्सप्लेन आज केलेलं आहे, आज समजवलेलं आहे, पडा होता म्हणून, है ना, बोर्ड होतो म्हणून। काही डाऊट असला मला मेसेज करा।